आज आपण बनवणार आहोत व्ही नेक डिझाईन. तर आपण हे 2.5 इंच कट केलेला आहे आणि हे 1.5 इंच कट केलेला आहे. खाली 1.5 आणि वर 2.5 असं हे कटिंग करून घ्यायचं आहे. खूप छान हे व्ही नेक डिझाईन बनतं. बनवायला सोपं आणि दिसायला छान असं हे व्ही नेक डिझाईन आहे. आणि ज्या ब्लाऊजचा 1 साइड काट आहे त्या ब्लाऊजसाठी तर अवश्य तुम्ही हे डिझाईन करू शकता. खूप छान असं दिसतं, पण बनवायला पण खूप सोपं असतं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना अशा किचकट डिझाईन जमत नाही त्यांच्यासाठी हा तर पर्याय खूपच छान आहे. नवरीच्या ब्लाऊजला वगैरे हे डिझाईन बनवू शकता. आता आपण हे दोन्ही पार्ट पलटून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यावर आपण काठाचा उपयोग करणार आहोत. आणि पूर्ण आपण हे अस्तर लगेचच्या लगेच स्टिच करून घ्यायचं आहे. छान असं ट्रेंडिंग हे ब्लाऊज नेक डिझाईन आहे. मोजून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण हे व्यवस्थित असं हे कटिंग करून घ्यायचं आहे साईड. आता हे दुसऱ्या साईडला सुद्धा आपण हे व्यवस्थित असं हे पलटून घ्यायचं आहे. दाब टीप देऊन घ्यायची, म्हणजे वरची जी शिलाई आहे ती परफेक्ट येते, एकदम दाबून. कुठं चोळ वगैरे घोळ वगैरे येत नाही, त्यासाठी ही दाब शिलाई द्यायची असते. तर आपलं हे अस्तर जोडून दोन्ही साईड आपण तयार केलेले आहे. साईडचा जो कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा. आता जो काट आहे आपण तो काट लावून घ्यायचा आहे. पलटून घेतला तरी चालतो आणि या प्रकारे लावला तरीही चालतो. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे सोपं पडेल ते तुम्ही करू शकता. एकदम फिनिशिंगमध्ये आपण हा काट लावून घेतलेला आहे. आता या साईडला आणि जो 1 साइड काट असतो हे अशा डिझाईनला पुरतो बरं का, कारण 2 पार्ट आपण आणि जो मधला पार्ट आहे तो पण निघतो. तर अशा तऱ्हेने आपलं हे आपण दोन्ही साइड टिच केलेलं आहे. आता आपण टक्स देऊन घ्यायचे आहेत. आता हे आपण काठाचा चौकोन करून घेतलेला आहे. डबल काठ एकमेकाला जोडला आणि त्याचा चौकोन केला. आणि आपल्याला जेवढी आपली म्हणजे नेकची हाईट ठेवायची, उंची गळ्याची लांबी ठेवायची आहे, गळा जेवढा ठेवायचा आहे तेवढाच आपण हा काठ तयार करून घ्यायचा आहे. आणि वरच्या साईडला आपण हा काठ दुमडून घ्यायचा आणि खालच्या साईडला मात्र मोकळा सोडायचा. नंतर आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. तर अतिशय सोपी अशी ही डिझाईन आहे. दिसायला छान आणि बनवायला पण खूप सोपी आहे. आणि शिलाई पण छान मिळते, कारण दिसती खूप छान.
आता आपण हे एकावर एक ठेवायचं आणि कमी जास्त असेल तर ते आपण कट करून टाकायचं, हे असं क्रॉसमधलं, आणि पट्टी लावून घ्यायची. एकदम पाव इंच आपण ही पट्टी तयार करून घ्यायची, जास्त मोठी ठेवायची नाही, नाहीतर याला तुरपे करावी लागती. तर आपले एकदम पाव इंच शिलाई आपण ठेवायची आहे. अशी बाही वगैरे दुमडतो त्या टाईपमध्ये, म्हणजे कसं होते, टीप म्हणजे फिनिशिंग करायची गरज नाही, म्हणजे हेमिंग वगैरे करायची गरज पडत नाही. तर आपण एक बो बनवून घेतलेला आहे, पाहू शकता. या बोची लांबी 7 इंच आहे आणि रुंदी 4 इंच आहे. आणि तो पलटून घेऊन आपण त्याला एक पट्टी लावून घेतली आणि हा बो आपण तयार केला. आणि आपण हे टच बटन म्हणजे शो बटन लावून आपण हे व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचे आहे. दिसायला खूप सुंदर असं हे बो तयार झालेलं आहे आणि दिसतो पण छान. आता आपण लटकन बनवून घेऊया. छान असं आपण हे लटकन तयार करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता, एकदम छान असे आपले हे लटकन एकदम छोटे नाजूक असे बनवून घेतलेले आहेत. आणि आता आपण हे लावून टाकायचे, 3 इंच सोडायचं आणि लावून टाकायचं, म्हणजे तयार आपलं हे 2.5 इंच तयार होतं. तर असं हे ट्रेंडिंग ब्लाऊज आपलं नेक डिझाईन, खूप सोपं पण दिसायला छान, बनवायला सोपं असं हे ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे. तर नक्की कमेंट्स करून सांगा की ब्लाऊज कसं झालं.